महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनातली बैठक संपलेली आहे। या बैठकीला 7 आमदार हे गैरहजर होते। यापैकी 5 आमदारांनी न येण्याचं कारण पत्र लिहून पक्षाला कळवलेलं आहे। अशोक चव्हाण यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसमध्ये आता धाकधूक वाढल्याचं चित्र आहे। काँग्रेसचे आमदार अद्यापही विधान भवनात आहेत। जिशान सिद्दीकी, मोहन हंबर्डे, अमित देशमुख, जितेश अंतापूरकर गैरहजर असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तर काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनातली बैठक संपली आहे। तर या बैठकीला 7 आमदार हे गैरहजर होते। तर हे आमदार गैरहजर होते ते आपण पाहूयात। मोहनराव हंबर्डे घरी लग्न कार्य असल्याचं त्यांनी कारण दिलं होतं आणि त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीयेत। अशोक चव्हाणांचे ते समर्थक आहेत। यासोबतच माधवराव पाटील जवळगावकर हे व्यक्तिगत कारणामुळे येणार नाही असं त्यांनी कळवलं। ते अशोक चव्हाणांचे समर्थक आहे। तर जितेश अंतापूरकरांनी मात्र कुठलंही कारण कळवलं नाही। ते अशोक चव्हाणांचे समर्थक आहे। यासोबतच अमित देशमुख हे चव्हाणांसोबत जाणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे। कुठलंही कारण न देता ते या बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत। तर केसी पाडवी देखील घरी लग्न कार्य असल्याचं कारण देत ते या बैठकीला येऊ शकलेले नाहीयेत। यासोबतच संग्राम थोपटे हे देखील वैयक्तिक कारणाने या बैठकीला येऊ शकलेले नाहीयेत। त्यांनी तसं कारण देखील पक्षाला कळवलेलं आहे। तर सुलभा खोडके या देखील वैयक्तिक कारणामुळे गैरहजर राहिलेल्या आहेत।